चांदुरल्वे तालुक्यात पावसाने थैमान माजवले आहे। तालुक्यातील 4ही धरणे भरून आली। सर्वत्र नदी नाले एक झाले। जवळपास सर्वच नदी नाल्यांना पूर येऊन सर्व नद्या व पूल ओसंडून वाहत होती। हवामान खात्याने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला होता। त्याचनुसार तालुक्यातील चांदुरल्वे नांदगाव खंडेश्वर रोडवरील दोन्ही नाल्याच्या वरून पाणी ओसंडून वाहून येण्या-जाण्याची वाहतूक पूर्ण बंद झाली होती। रात्रीचा पूर्ण अंधार अशातच काही लोक पुलावर अडकली होती, पण तेथून ही नदी वाहते जवळच असलेल्या त्रिवेणी संगम या पात्रात येथे 3 नद्यांचा संगम एका ठिकाणी जुळतो। या ठिकाणी श्रावण महिन्यात भाविक भक्तांची खूप गर्दी असते। म्हणून काल एकपाडा येथील विनोद काळमे, गणेश काळे व सोनोरा येथील हरी गोहत्रे हे या ठिकाणी असताना या ठिकाणी तिन्ही नदीतून भरपूर पाऊस आल्याने ते तेथेच अडकून पडले। त्यांनी निघायचा प्रयत्न केला, परंतु आजूबाजूला अथांग पाणी कसाबसा जीव मुठीत धरून तिघेही मंदिराच्या स्लॅबवर चढून राहिले। त्यानंतर त्यांना वाचवण्यासाठी खूप प्रयत्न करण्यात आले। चांदुरल्वे येथील तहसीलदार राजेंद्र इंगडे यांचे यावर लक्ष लागून होतं। तेही रात्रभर पावसाचा आढावा घेत होते। त्यांनी रेस्क्यू टीमला बोलावून घेतले व पुलाच्या काठावर अडकलेले त्या 8 लोकांना आधी रेस्क्यू टीमने बाहेर काढले व रात्री अंधार खूप असल्याने त्यांनी सकाळी त्रिवेणी संगम येथील तिघांना बोटीच्या साहाय्याने सुखरूप बाहेर काढले। असा हा रात्रभराचा भयावह अनुभव होता। सर्वत्र फक्त पाणीच पाणी दिसत होते। या प्रसंगी रेस्क्यू टीम देवाच्या रूपाने येऊन त्यांचे जीव वाचविले। त्याबद्दल सर्वांनी त्यांचे आभार मानले। त्यांच्या सोबत 4 डॉगी पण होते, त्यांनाही या रेस्क्यू टीमने सुखरूप परत आणले। या प्रसंगी पुरात अडकलेल्या विनोद काळमे यांनी विदर्भ न्यूज सोबत बातचीत केली। विनोद मनोहरराव काळमे, त्रिवेणी संगम एकपाडा येथे आम्ही या श्रावण मासात सव्वा महिन्याकरता त्रिवेणी संगमावरती मुक्कामी होतो। अशा परिस्थितीमध्ये दिनांक 8ला पाऊस चालू झाला। पाऊस चालू झाल्यानंतर त्रिवेणी संगम असल्यामुळे आणि त्या तिन्ही बाजूने नद्या असल्यामुळे आम्ही घरी जायला निघालो, परंतु नदीला अचानक पाणी आल्यामुळे आम्ही अजून वापस गेलो आणि त्या मंदिरावरती थांबलो। तर एका घंट्यामध्ये एवढा काही पाऊस आला असलेला मंदिराच्या स्लॅबपर्यंत फक्त 1.5 फुटाचं अंतर राहिलेलं होतं। आम्ही स्लॅबवरती चढलो। स्लॅबवरती एक खोली असल्यामुळे आम्ही कशी तरी तिथं आज रात्र काढली आणि सकाळी 7 वाजता रेस्क्यू टीम आम्हाला घेण्याकरता आल्यानंतर त्यांनी आम्हाला सुखरूप बाहेर काढले। माझे नाव कौस्तुभ किशोरराव वैद्य आणि ही आमची संपूर्ण रेस्क्यू टीम आहे। काल दिनांक 8/9/2021 रोजी जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी नियंत्रण कक्षाला एकपाडा या गावात आणि त्रिवेणी संगम जो आहे ऋषिकेश्वर मंदिर आहे त्या ठिकाणी 3 इसम मंदिरावर अटकल्याची माहिती नियंत्रण कक्षाला मिळाली। त्याचप्रमाणे जे पूल आहे आपला त्या ठिकाणी 8 इसम पुराने वेढल्या गेल्याची माहिती नियंत्रण कक्षाला मिळाली असता जिल्हाधिकारी साहेब श्री मॅडम पवनीत पवार मॅडम, त्याचप्रमाणे राज्य राखीव पोलीस बलगट क्रमांक 9चे समादेशी श्री हर्ष पोद्दार साहेब यांच्या आदेशान्वये, त्याचप्रमाणे आरडी साहेब नितीन व्यवहारे, डीडीएमओ श्री रामेकर सर आणि SRPFचे PI नेवारे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण रेस्क्यू टीम रात्री 2च्या दरम्यान घटनास्थळी दाखल झाली। सर्वप्रथम पाण्याला प्रचंड वेग असल्या कारणामुळे रेस्क्यूच्या दरम्यान आणि चांदुरल्वे परिसरात फार मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाल्यामुळे रेस्क्यूच्या दरम्यान फार मोठ्या प्रमाणात अडचणी येत होत्या आणि सकाळी साधारणतः 3:30-4च्या दरम्यान आम्ही 8 लोकांना जिवंत रेस्क्यू केले आणि हे जे त्रिवेणी संगम होतं मंदिरावर 3 ठिकाणी जे इसम अटकलेले होते आणि त्यांचे श्वान होते, 4 श्वान होते आणि त्यांना 3 जण आणि 4 श्वानांना व्यवस्थितरित्या बिना कॅज्युअल्टी होता आम्ही रेस्क्यू केले। पवन काकडे, विदर्भ न्यूज, राजुरा।